मुडक्या झोपडीला होती माय मुडकी ताटी, फाटक्या लुगड्याला होत्या माय 17 गाठी. पोरग झालं साहेबान, सुना झाल्या साहेबिनी, सांगतात ज्ञानाच्या गोष्टी. मायाभिमान भिमान माय सोन्यानं भरली ओटी. मायाभिमान भिमान माय सोन्यानं भरली ओटी. आज आपण बोलणार आहोत एका अशा आवाजाबद्दल जे फक्त गाणं नाही, तर एक चळवळ आहे, एक वेदना आहे आणि एक विद्रोह आहे. तो आवाज म्हणजे कडूबाई खरात यांचा. नमस्कार, मी भागवत सुधाकर पांचाळ आणि तुम्ही पाहत आहात भागवत पांचाळ टॉक्स, जिथे आपण समाज, इतिहास आणि सत्याच्या गोष्टी मनापासून मांडतो. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिधात भीमगीत आणि आंबेडकरी संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते एक प्रबळ राजकीय आणि वैचारिक शस्त्र राहिले आहे. या संगीताच्या परंपरेत कडूबाई खरात यांचं आगमन हे केवळ एका गायिकेचा उदय नसून तो एका उपेक्षित आवाजाचे जागतिक स्तरावर उमटलेले प्रतिध्वनी आहेत. औरंगाबादच्या उपनगरातील एका झोपडपट्टीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्षावधी लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचला आहे. कडूबाई खरात यांच्या प्रसिद्धीचे विश्लेषण करताना आपल्याला त्यांच्या संघर्षाची दाहकता, त्यांच्या आवाजातील आर्तता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची असलेली त्यांची अतूट निष्ठा या पैलूंचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक ठरते. कडूबाईच्या गायकीने केवळ भीमगीतांना नवी उंची दिली नाही, तर पारंपरिक लोककलेचा वारसा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कसा जिवंत ठेवता येतो याचा एक वस्तुपाठच घालून दिला आहे. कडूबाई खरात यांचा जन्म जालना जिल्ह्यातील एका अत्यंत गरीब मातंग समाजात झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती 18 दारिद्र्य या शब्दात वर्णन करता येईल अशी होती. कडूबाईंचे वडील तुकाराम कांबळे हे स्वतः एकतारी वादक आणि गायक होते. त्यांच्याकडूनच कडूबाईंनी गाण्याचा वारसा मिळाला. बालपणी कडूबाई आपल्या वडिलांसोबत एकतारीवर भजन आणि आंबेडकरी गाणी म्हणायला शिकल्या. हा त्यांच्यासाठी केवळ कला शिकण्याचा नव्हता, तर जगण्यासाठी लागणाऱ्या संघर्षाची तालीम घेण्याचा होता. की आपली दुःखे आणि आशा आकांक्षा एकतारीच्या माध्यमातून मांडल्या आहेत. कडूबाई खरात यांचं परंपरेतील एक दुवा आहे, ज्यांनी पुढे चालून या कलेला विद्रोहाचे आणि आत्मसन्मानाचे स्वरूप दिले. कडूबाईच्या जीवनातील संघर्षाची पट अत्यंत विदारक आहे. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांचे लग्न झाले, परंतु सुखाचे दिवस फार काळ टिकले नाहीत. लग्नानंतर काही वर्षातच त्यांच्या पतीचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 3 लहान मुलांची जबाबदारी कडूबाईच्या खांद्यावर आली. आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी त्यांनी औरंगाबादला रस्ता धरला आणि तिथे बीड बायपास परिसरातील एका गायरान जमिनीवर झोपडी बांधून त्या राहू लागल्या. त्या झोपडीत ना वीज होती ना पाण्याची सोय, तरी त्यांनी हार मानली नाही. सुरुवातीच्या काळात त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार जाऊन एकतारीवर गाणी गाऊन भिक्षा मागितली. हा काळ कडूबाईंच्या नावाप्रमाणेच त्यांच्या आयुष्यात कडू अनुभवांनी भरलेला होता, परंतु त्यांच्या आवाजातील गोडवा मात्र तसाच टिकून होता. कडूबाईच्या गायनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची एकतारी. एकतारी हे वाद्य केवळ संगीताचे साधन नाही, तर ते विद्रोही संतांच्या आणि भिक्षूंच्या परंपरेचे प्रतीक आहे. कबीर, संत तुकाराम आणि संत नामदेव यांच्यापासून चालत आलेली ही परंपरा कडूबाईंनी आंबेडकरी चळवळीशी जोडली. त्यांच्या आवाजात एक प्रकारचा खर्ज आहे, जो ऐकणाऱ्याच्या थेट काळजात भिडतो. त्यांच्या गाण्यातील शब्दरचना साधी, ग्रामीण ढंगाची असली तरी त्यातून व्यक्त होणारे तत्वज्ञान अत्यंत खोल आहे. कडूबाई खरात यांच्या गाण्यावर कबीरपंथी तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव आहे. त्यांच्या वडिलांकडून त्यांनी कबीरांची भजने आणि नाथांच्या ओव्या आत्मसात केल्या होत्या. कबीरांच्या तत्वज्ञानातील समता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश त्यांना आंबेडकरी विचारामध्ये सापडला. कडूबाईच्या गाण्यात माया भीमान भीमान वाय सोन्यानं भरली ओटी असे जेव्हा म्हणतात, तेव्हा त्यात केवळ भौतिक सोन्याचा उल्लेख नसून तो सन्मानाने जगण्याचा, अधिकाराचा गौरव असतो. या शब्दामागे हजारो वर्षाच्या गुलामगिरीचा आणि गरिबीचा संदर्भ आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे बदलला. याची कृतज्ञता त्यांच्या स्वरातून ओसंडून वाहते. कडूबाई खरात यांच्या नावाचे आणि त्यांच्या आवाजाचे एक विलक्षण द्वैत आहे. कडू हे नाव मराठवाड्यात वाईट नजरेपासून वाचण्यासाठी
मुलींना दिले जाते. कडूबाईंचे आयुष्य खरोखरच कडू अनुभवांनी भरलेले होते. पतीचे निधन, गरिबी, उघड्यावरचा संसार आणि समाजाकडून मिळालेली वागणूक हे सर्व पचवून त्यांनी आपला आवाज बुलंद ठेवला. त्यांच्या गाण्यातील भावनिक गुंतवणूक ही केवळ व्यावसायिक नाही, तर ती त्यांच्या अस्तित्वाचा भाग आहे. ते जेव्हा म्हणतात की आंबेडकरांच्या गाण्याने माझ्या लेकरांची भूक भागली, तेव्हा त्यातील अर्थता कोणत्याही श्रोत्याला गहिवरून टाकते. कडूबाईंनी गायलेल्या माझ्या रमाईची कहाणी आणि कुंकू लावलं रमानं या गाण्यामध्ये माता रमाबाई आंबेडकरांच्या संघर्षाचे प्रतिबिंब उमटत. कडूबाई स्वतः एक विधवा आणि कष्टकरी महिला असल्याने त्यांना रमाबाईंनी सोसलेल्या दुःखाची आणि त्यामागच्या अधिक तीव्रतेने जाणीव आहे. बाबासाहेब जेव्हा विदेशात शिक्षणासाठी गेले, तेव्हा रमाबाईंनी एक हाती घर सांभाळले आणि आपल्या मुलांचे मृत्यूही शांतपणे सोसली. कडूबाईच्या मते हीच महिलांची शक्ती आहे. त्यांच्या गाण्यातील भावनिक खोली या वैयक्तिक आणि ऐतिहासिक संघर्षाच्या एकत्रीकरणातून निर्माण होते. कडूबाई खरा त्यांच्या प्रसिद्धीचे सर्वात मोठे कारण म्हणजे सोशल मीडिया. ऑक्टोबर 2018 मध्ये त्यांच्या एका साध्या मोबाईलवर चित्रित केलेल्या व्हिडिओ फेसबुकवर प्रचंड व्हायरल झाला. त्या व्हिडिओमधून त्या माझ्या हे गाणे एकतारीवर गात होते. त्या एका व्हिडिओने त्यांचे नशीब बदलले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी जनतेने त्यांना डोक्यावर घेतले. या प्रसिद्धीचे त्यांना केवळ नाव दिले नाही, तर एका प्रस्थापित सांस्कृतिक व्यवस्थेला आव्हान देण्याचे बळ दिले. यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या आयुष्यात आणलेल्या बदलाचे वर्णन अत्यंत हृदयस्पर्शी शब्दात केले आहे. मुडक्या झोपडीला होती माय मुडकी ताटी, फाटक्या लुगड्याला होत्या माय 17 गाठी. या ओळीमधून त्या काळातील दारिद्र्य स्पष्ट होते. परंतु पोरग झालं साहेब आणि सुना झाल्या साहेबींनी या ओळीतून शिक्षणाने मिळालेला सामाजिक दर्जा व्यक्त होतो. हे गाणे केवळ गरिबीचे वर्णन करत नाही, तर ते परिवर्तनाचा जाहीरनामा आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र. या गाण्यातून कडूबाईंनी डॉक्टर आंबेडकरांना कामाची व्याप्ती किती मोठी आहे हे अधोरेखित केले आहे. सामान्य माणसाला मिळणारी भाकरी म्हणजेच केवळ अन्न नसून ते बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला जगण्याचा अधिकार आहे, हा विचार या गाण्यातून मांडला आहे. हे गाणे श्रमिकांच्या हक्कांची जाणीव करून देते. येणाऱ्या काळात कडूबाईंचे संगीत आधुनिक साधनांशी जोडले जात आहे. त्यांचे अनेक डीजे रिमिक्स व्हर्जन्स लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे नवीन तरुण पिढी त्यांच्या गाण्याकडे आकर्षित होत आहे. साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव हे 2025-26 मधील त्यांचे नवीन गाणे या बदलाची साथ देते. तंत्रज्ञान बदलले तरी कडूबाईंच्या गाण्यातील मूळ वेदना आणि विद्रोह कायम आहे, जो त्यांच्या यशाचे सर्वात मोठे गमक आहे. कडूबाई खरा त्यांचे जीवन आणि त्यांचे गायन हे महाराष्ट्राच्या लोकसंगीतातील एक क्रांतिकारी पर्व आहे. नावातील कडू अनुभव पचवून त्यांनी आपल्या गोड आवाजाने आणि एकतारीने आंबेडकरी विचार घराघरात पोहोचवला आहे. दारिद्र्य, वैधव्य आणि जातीभेदेच्या अमानुष भिंती तोडून त्यांनी मिळवलेली प्रसिद्धी हे केवळ एका व्यक्तीची प्रसिद्धी नसून ती हजारो वर्षापासून दाबल्या गेलेल्या आवाजाची मुक्ती आहे. कडूबाईंच्या गाण्यातील भावनिक विश्लेषण आपल्याला हे सांगते की खरी कला ही केवळ आनंदासाठी नसते, तर ती जगण्याचे बळ देणारी आणि समाजाला नवी दिशा देणारी आहे. त्यांच्या या कार्याची योग्य दखल घेऊन त्यांना समाजात सन्मानाचे स्थान आणि सुरक्षित जीवन मिळणे हे खऱ्या अर्थाने आंबेडकरी विचारांचे यश ठरेल. कडूबाई एकतरी आजही वाजत आहेत आणि तिचा स्वर परिवर्तनाची मशाल पेटवत राहील, यात शंका नाही.